नमस्कार मित्रांनो. जसं की तुम्ही वाचलात, की शिंदे यांनी जोर घेतलेला आहे, की गृहमंत्री पद जर आम्हाला नसेल, तर उपमुख्यमंत्री पद पण देखील आम्हाला नको. तर असंच सूत्रांच्याकडून माहिती आलेली आहे, की जर गृहराज्य मंत्रिपद हे जे एक महत्त्वाचं मंत्रिपद मानलं जातं मंत्रिपदामध्ये, त्या मंत्रिपदासाठी शिंदेसाहेब इच्छुक आहेत. आणि हे जर मंत्रिपद नसेल, तर उपमुख्यमंत्रीपद घेऊन मी काय करू? असं त्यांचं म्हणणं आहे. आणि उपमुख्यमंत्रीपद जर गृहराज्यमंत्रीपद जर आम्हाला आमच्या शिवसेनेला मिळणारच नसेल, तर त्यांचं म्हणणं असं आहे, की मग आम्हाला उपमुख्यमंत्रीपद पण नको आणि जरी दिला असता तरी ते मी स्वीकारणार नाही. माझ्यातील कोणत्यातरी एका आमदाराला ते मुख्यमंत्रीपद देतो. असं त्यांनी लावलेलं आहे. त्यामुळे बरेच असं कुठेतरी वाद ऐकू येत आहे. तर तुमचं काय मत आहे, की हे त्यांनी जी मागणी ठेवलेली आहे ती योग्य आहे की नाही? महायुतीमध्ये यामध्ये मोठा वाद होऊ शकतो की नाही? आणि जर या कारणामुळे जर शिंदेसाहेब महायुतीतून बाहेर पडले, तर महायुतीला मोठा धोका होईल काय? तुम्हाला काय वाटतंय, की गृहराज्यमंत्रीपद हे भाजप सरकार देतील काय शिंदे साहेबांना? जर हे यातून जर तुम्हाला काय वाटतंय, की त्यांनी यावर ठाम राहावं, की यातून मागं पाय घ्यावा? असं तुम्हाला काय वाटतंय? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या चॅनलवर भरपूर असे व्हिडिओ अपलोड आहेत. तुम्ही नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आणि शिंदे साहेबांनी गृहराज्य मंत्रिपद हे जे मागणी केलेली आहे, ती योग्य आहे की अयोग्य? तुम्हाला काय वाटतंय? आणि उपमुख्यमंत्री पद शिंदे साहेबांना घेतील की त्यांच्याच एखाद्या दुसऱ्या कार्यकर्त्याला देतील? ते तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आपण असे बरेच घडामोडी अपलोड करतोय आपल्या चॅनलवर, त्या नक्की बघा तुम्ही. आणि महाराष्ट्रातील बरीच अशा काळाकोपऱ्यातल्या बातम्या आपण आपल्या चॅनलवर टाकतोय. तसेच मनोरंजनाचे पण व्हिडिओ आहेत, ते पण तुम्ही बघून घ्या. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.